न्याय म्हणजे काय? आदर्श राज्य कसं असावं? या प्रश्नांची उत्तरे देताना प्लॅटोने आधी मानवी आत्म्याचं विश्लेषण केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्लॅटोचा आत्मा सिद्धांत आणि त्याचा आदर्श राज्याशी असलेला संबंध, न्यायाशी असलेला संबंध सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्लॅटोज थेअरी ऑफ सोल, प्लॅटोचा आत्म्याचा सिद्धांत. हा सिद्धांत पाश्चात्य तत्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्लॅटोने रिपब्लिक या पुस्तकातून आत्म्याविषयीचे सविस्तर विचार मांडलेले आहेत. प्लॅटो या सिद्धांतात असं बोलतो की मानवी व्यक्तिमत्वाच्या दोन बाजू असतात, एक शरीर आणि दुसरं म्हणजे आत्मा. शरीर ही एक फिजिकल, मटेरियल, भौतिक बाजू आहे. हा व्यक्तिमत्वाचा विजिबल भाग आहे, म्हणजे दृश्य भाग आहे, आपण डोळ्यांनी बघू शकतो. हा नश्वर भाग आहे व्यक्तिमत्वाचा, म्हणजे काही काळाने नष्ट होतो, मरण पावतो. आत्मा हा इममटेरियल म्हणजे अभौतिक भाग आहे, अमूर्त भाग आहे. आत्मा हा आपल्या व्यक्तिमत्वाची स्पिरिच्युअल, आध्यात्मिक बाजू आहे. हा इनविजिबल भाग आहे, अदृश्य भाग आहे, आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. आत्मा व्यक्तिमत्वाचा परमनंट म्हणजे कायमस्वरूपी भाग आहे. आत्मा अमर आहे, म्हणजे जन्मापूर्वी अस्तित्वात होता आणि मृत्यूनंतरही अस्तित्वात असणार आहे. प्लॅटोचा असा विश्वास होता की शरीर नष्ट झाले तरी आत्मा कधीही नष्ट होत नाही, तो अनंत काळापर्यंत टिकून राहतो. प्लॅटो शरीराला आत्म्याचं कारागृह म्हणतो, म्हणजे आत्मा एखादं शरीर धारण करण्यापूर्वी मुक्त असतो. आत्मा जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा तो त्या शरीरात कैद होतो आणि शरीर मेल्यानंतर आत्मा पुन्हा एकदा मुक्त होतो. शरीर मेल्यानंतर आत्मा पृथ्वीवरून किंगडम ऑफ गॉड म्हणजे देवांच्या राज्यात जातो, जिथे सर्व गोष्टी अचूक असतात, परफेक्ट असतात, तिथे जातो. किंवा आपल्याकडे भारतामध्ये जो समज आहे त्याप्रमाणे स्वर्गात जातो असंही म्हणू शकतो. आणि आत्मा पुन्हा जन्म घेतो, तो दुसरं शरीर धारण करतो. आत्म्याचा पुढचा जन्म हा त्याने मागील जन्मात केलेल्या कर्मावर अवलंबून असतो, असं प्लॅटोचं म्हणणं आहे. पुढे प्लॅटोने त्रिगुणात्मक आत्म्याची संकल्पना मांडलेली आहे, ट्रिपार्टिट सॉल. म्हणजे प्लॅटो असं बोलतो की आत्म्याचे 3 भाग असतात किंवा आत्म्यात 3 घटक असतात. एक रिझन, विवेकपूर्ण भाग. 2 स्पिरिट, शौर्यपूर्ण भाग. आणि 3 ॲपेटाईट, वासनायुक्त भाग. तर प्रत्येक घटकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पहिला आहे विवेकपूर्ण भाग, रिझन. हा आत्म्याचा सर्वोच्च आणि तार्किक भाग आहे. हा भाग बुद्धी, विचार, निर्णय यासाठी जबाबदार असतो. हा भाग मेंदूमध्ये स्थित असतो. याचा मुख्य उद्देश सत्य शोधणे आणि तर्कशुद्ध विचार करणे हा आहे. जेव्हा हा भाग प्रभावी असतो तेव्हा व्यक्तीला शहाणपण प्राप्त होते, विजडम प्राप्त होते. म्हणजे या भागाचा मुख्य सद्गुण हा विजडम आहे, शहाणपण आहे. हा भाग इतर 2 भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. दुसरा आहे शौर्यपूर्ण भाग, स्पिरिट. हा भाग हृदयामध्ये असतो. हा भाग भावना, राग, शौर्य याच्याशी संबंधित आहे. यातून राग, महत्वाकांक्षा, धैर्य, सन्मान याची भावना निर्माण होते. हा भाग विवेकाला साथ देतो आणि व्यक्तीला सन्मानासाठी लढण्यास प्रवृत्त करतो. या भागाचा मुख्य सद्गुण शौर्य, करेज हा आहे. तिसरा घटक आहे वासनायुक्त भाग, ॲपेटाईट, डिझायर. हा आत्म्याचा अतार्किक भाग आहे. हा पोटाच्या भागात असतो. हा घटक भूक, तहान, शारीरिक इच्छा, भौतिक सुख यांच्याशी संबंधित असतो. या भागाचा मुख्य सद्गुण संयम, टेम्परन्स हा आहे. या भागावर नियंत्रण मिळवणे म्हणजे संयम होय. हे होते आत्म्यातील 3 घटक. पुढे प्लॅटोने आत्म्यातील हे 3 घटक आणि जस्टिस, न्याय यांचा काय संबंध आहे तेही सांगितलेलं आहे. प्लॅटो असं बोलतो की जेव्हा हे 3 घटक आपापल्या जागी संतुलित राहतात आणि विवेक, रिझन सर्वांचं नेतृत्व करतो, तेव्हाच आत्म्यामध्ये जस्टिस, न्याय प्रस्थापित होतो. जस्ट सोल, योग्य आत्मा. न्यायपूर्ण आत्मा काय आहे? जिथे आत्म्यातील प्रत्येक भाग त्याचं जे कार्य आहे ते एकमेकांमध्ये ढवळाढवळ न करता करतो आणि जिथे विवेक, शौर्याच्या मदतीने
इच्छेला, वासनेला कंट्रोलमध्ये ठेवतो तो जस्ट सॉल्व, न्यायपूर्ण आत्मा आहे, असं प्लॅटोचं म्हणणं आहे. आणि इनजस्टिस कधी होईल, अन्याय कधी होईल, जेव्हा इच्छा वर्चस्व गाजवायला लागेल विवेकावर, तेव्हा अन्याय होईल, असं प्लॅटो बोलतो. प्लॅटो हीच गोष्ट सारथी आणि रथाचं उदाहरण देऊन सांगतो. यामध्ये सारथी हा विवेक या भागाचं प्रतिनिधित्व करतो. या रथाला 2 घोडे आहेत. एक सफेद घोडा म्हणजे स्पिरिट, शौर्यपूर्ण भाग, आणि दुसरा घोडा काळ्या रंगाचा आहे. हा घोडा वासनेसाठी ओळखण्यात येतो. सारथ्याचं ध्येय आहे की जे 2 घोडे आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणे, म्हणजे विवेकाने शौर्य आणि वासनेला कंट्रोलमध्ये ठेवणे. न्याय समजून देण्यासाठी प्लॅटोने हे रथाचं उदाहरण वापरलेलं आहे. पुढे प्लॅटोने त्रिगुणात्मक आत्मा या संकल्पनेचा वापर करून आदर्श राज्य कसं असावं हेही समजावलेलं आहे. इथे प्लॅटोने आत्म्याच्या 3 भागांची तुलना आदर्श राज्यातील 3 वर्गाशी केलेली आहे. एक म्हणजे रूलर क्लास, राज्यकर्ता वर्ग, शासक वर्ग, फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ राज्यकर्ता. यामध्ये विवेक, रिझन, वर्चस्व गाजवत असतो. दुसरा वर्ग आहे सैनिक वर्ग, सोल्जर क्लास. या वर्गामध्ये करेज, शौर्य जास्त प्रमाणात असतं. तिसरा वर्ग आहे उत्पादक वर्ग, प्रोड्युसर क्लास. यामध्ये वासनेचं वर्चस्व असतं. या ठिकाणी तुम्हाला जाणवेल की भारतामध्येही अशाच प्रकारची जाती व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण हे ज्ञानासाठी ओळखले जातात, क्षत्रिय हे लढाऊ वृत्तीसाठी, तर वैश्य हे व्यापारासाठी ओळखले जातात. प्लॅटोच्या आदर्श राज्यात 4थ्या वर्गाचा काही उल्लेख नव्हता. त्यामध्ये फक्त 3च वर्ग होते. पण भारतामध्ये 4था वर्ग शूद्रांचाही उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. पुढे प्लॅटोने ज्ञानाचा आणि आत्म्याचाही संबंध या थेरीमध्ये सांगितलेला आहे. प्लॅटो असं बोलतो की आत्मा हा ज्ञानाचा, बुद्धीचा भंडार आहे. आत्म्यामध्ये ज्ञान हे उपजतच असतं. आपण ज्ञान घेऊनच जन्माला येतो. व्यक्ती जेव्हा या जगामध्ये अनुभव घेतो, शिक्षण घेतो, तेव्हा आत्म्यामधील हे ज्ञान बुद्धीमध्ये येतं, म्हणजे व्यक्तीला हे ज्ञान आठवायला लागतं. प्लॅटोचं असं म्हणणं आहे की ज्ञान हे शिकून मिळत नाही, तर आठवण, स्मरण करून मिळते. याला रिकलेक्शन अप्रोच टू नॉलेज असं म्हणतात, म्हणजे ज्ञानाचा स्मरण दृष्टिकोन असं म्हणतात. प्लॅटोचा हा दृष्टिकोन अनुभववादी दृष्टिकोनाच्या विरोधात आहे, म्हणजे इट इज अपोजिट टू द एम्पिरिकल अप्रोच टू द नॉलेज. अनुभववादी दृष्टिकोन काय सांगतो की ज्ञान हे अनुभव आणि इंद्रियानुभव यावर आधारित असते. आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो त्यातून ज्ञान निर्माण होते. पण प्लॅटो काय बोलतो की ज्ञान हे शिकून मिळत नाही, तर स्मरण करून मिळते. हा होता प्लॅटोचा आत्म्याचा सिद्धांत. आय होप तुम्हाला नक्की समजला असेल.